कल्याण पूर्वेतील डावखर एलिगन्समधील 200 रहिवाशांना कोर्टाचा मोठा दिलासा. जमिनीच्या मालकी हक्कावर जिल्हाधिकाऱ्यांचे शिक्कामोर्तब. डावखर यांनी सादर केले पुरावे. कल्याणमध्ये इमारतींची निर्मिती करणारी प्रसिद्ध कंपनी डावखर इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडच्या विरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात संयुक्तपणे दाखल केलेली जनहित याचिका पहिल्या सुनावणीतच फोल ठरली. याचिकाकर्त्यांनी आपल्या दाव्याच्या समर्थनार्थ कोणताही ठोस सबूत आणि दस्तावेज माननीय उच्च न्यायालयासमोर पेश केला नाही. उच्च न्यायालयाने डावखर इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडचा दावा सत्य मानला. यासह हेही स्पष्ट झाले की डावखर इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडने बनवलेल्या इमारती सरकारी जमिनीवर नाहीत. डावखर इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडने आपल्या स्वामित्वाच्या जमिनीवरच निर्माण केले आहे, अशी माहिती डावखर इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडचे संतोष डावखर यांनी पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेत संतोष डावखर यांनी सांगितले की, आमचे निर्माण आमच्या जमिनीवर आहे. नियमानुसार प्रत्येक दस्तावेज प्रमाणित आहे. प्रत्येक कर, शुल्काची अदायगी केली आहे. डावखर यांनी दावा केला की संबंधित जमिनीचा 98 वर्षांचा कागद आहे. पुढील 50 वर्षे त्यांची कंपनी उपभोक्त्यांसाठी कोणत्याही समस्येच्या वेळी सदैव साथ देईल. पत्रकार परिषदेत सत्याच्या विजयावर संतोष डावखर यांनी माननीय मुंबई उच्च न्यायालय, ठाणे जिल्ह्याचे पूर्व जिल्हाधिकारी आणि वर्तमान जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाल यांचे आभार मानले. जागरूक तहलका कल्याण. ती पद्धत असते, पण या कार्यालयीन पद्धतीचा कोणीतरी गैरफायदा होत असतो आणि त्याचा काहीतरी वेगळ्या उद्देशाने उपयोग करत असतो. त्यामुळे या गोष्टीला वेळ गेला आणि गेले 5-10 वर्षामध्ये विधानसभेमध्ये पण प्रश्न झाला होता. इकडचं काय असेल ते आम्ही हे करतो आणि आमच्या मॅनेजरला सांगितलं की जरा सरांचा टायमिंग घ्या. सर, सरांची आमची ओळख आहे. 2015ची गोष्ट आहे. सरांची आमची ओळख आहे. तुम्ही टायमिंग घेऊन मला मेसेज टाका, मी बिझी असेल, मी फोन उचलणार नाही. तर आमचे जे जगदीश म्हात्रे म्हणून होते, HR मॅनेजर होते, ते आपले कॉर्पोरेट असल्यामुळे त्यांनी एक मेसेज टाकला की सरांनी 1:30चा टाइम दिलेला आहे, सो प्लीज डू कम ॲट 1:30 टू मीट संतोष सर. तर तो व्यक्ती तो मेसेज घेऊन त्या वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला फिरत होता की माझ्याकडे मला खंडणी मागण्यात आली आणि जीव मारण्याची धमकी देण्यात आली. तर कोणीही गुन्हा दाखल करून घेतला नाही. मग त्याने 156(3) मध्ये काहीतरी प्रायव्हेट कंप्लेंट दाखल केली. प्रायव्हेट कंप्लेंट दाखल केल्यामुळे मग माझे FB वरचे फोटो, माझे आणि माझ्या बायकोचे FB वरचे फोटो असे काढून त्यांनी ते कोर्टामध्ये दाखल केले आणि त्यामध्ये मग त्यांनी असं दाखवण्याचा प्रयत्न केला की माझ्या कंपनीला गन वगैरे असल्याचा फोटो दाखवून की मग कोर्टाने असं सांगितलं की त्यामध्ये कोर्टाने कुठल्याही प्रकारची गन किंवा याच्यावरती आक्षेपार्ह घेतला नाही, पण एखाद्या व्यक्ती तक्रार दाखल करायला तो तक्रार दाखल करून घ्या एवढा आदेश दिला आणि त्याच्यानंतर ती केस त्यांनी तिथं मेल केली. पोलीस स्टेशनला आल्यानंतर पोलिसांनी त्यांची बेसबरी केली. असं काही घडलंच नव्हतं आणि त्याच्यानंतर माझं रितसर गेले 12-15 वर्ष माझं आर्म्स लायसन्स जे आहे ते टाइम टू टाइम रिन्यू होते. त्याच्यानंतर याच याच्यावरती 2 ते 3 वेळा असे कंप्लेंट करण्यात आला की इथे पाणी चोरी. माननीय हायकोर्टाने पहिल्याच हेरिंगला ही केस डिसमिस केली आणि तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवली होती त्याच्यावरती चौकशी करून निर्णय देण्यासाठी. माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी अगोदरचे जे काही तत्कालीन जिल्हाधिकारी होते शिंगारे साहेब, जे 30 जुलैला रिटायर झाले, आणि त्याच्यानंतर नवीन माननीय जिल्हाधिकारी पांचाळ साहेब हे खुर्शीवर आले. त्यांनी जे जसं पद सांभाळलं त्यानंतर आमच्या काही 3-4 हेरिंग ज्या आहेत त्या पुन्हा झाल्या आणि त्याच्यामध्ये ही जागा जी आहे ही खाजगी स्वरूपाची असल्याचं त्यांनी निर्वाळा दिलेला आहे. हा जो दिलासा आहे हा कंपनीला काय येणार हे माहिती होतं, पण हा दिलासा या डावखर एलिगन्समध्ये राहणाऱ्या जे काही सोसायटीतले लोक आहेत त्यांच्यासाठी फार दिलासा देणारा आहे. आणि आजही ज्यावेळेस ही मागे न्यूज कोणतरी केलं होतं ॲलिगेशन करून की त्यावेळेस तात्पुरतं काहीतरी कस्टमर कन्फ्यूज झाले होते, पण आम्ही त्यांना सांगितलं होतं की याच्या पुढची 50 वर्ष कुठल्याही प्रकारचं टेक्निकली अडचण म्हणा किंवा टायटलमध्ये काही असेल तरी कंपनी त्यांच्याबरोबर उभी आहे. आणि आम्ही आमच्या पुढच्या प्रोजेक्ट्समध्ये सुद्धा तो 50 वर्षाचा प्रोजेक्ट टाकायला सुरुवात केला आहे की कुठल्याही प्रकारचं टायटलमध्ये काही इश्यू आले तर त्यासाठी कंपनी जी आहे ती जबाबदार असणार, त्याची काही निर्वाळ असेल ते आम्ही करून देणार. आणि इकडची जी जागा होती ती आम्ही माझी स्वतःच्या नावावर होती. मी स्वतः इथे आधी राहिलेलो आहे 15 वर्षापूर्वी वगैरे, आणि ही जागा मी स्वतः शेतकऱ्यांकडून विकत घेतलेली, पूर्ण पेमेंट केलेलं आहे, त्याचं सेल परमिशन घेतलेलं आहे, त्याचं टाईम टू टाईम आम्ही NA परमिशन घेतली होती. 2007 मध्ये NA परमिशन घेतली, त्याच्यानंतर 2018 घेतली, त्यानंतर 2021 मध्ये ॲडिशनल काही प्लॉट घेतले त्याची NA परमिशन घेतली. वेळोवेळी आम्ही टाईम टू टाईम NA परमिशन घेतलेले आहे. त्याच्यानंतर त्याचे गेल्या 98 वर्षाचे खाजगी असल्याचे पूर्ण पिकपाने आमच्याकडे आहेत आणि निर्णय येणार याच्यावर विश्वास होता, पण त्याच्यावरती आज माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी शिक्कामोर्तब केलं. त्याबद्दल आम्ही माननीय न्यायालयाचे
आणि रहिवाशांनी जो कंपनीवर विश्वास दाखवला त्यांचे आम्ही आभार मानतो. ये प्रेस्टिजियस प्रोजेक्ट था और हम सारे लोग अपने इतने सारे सपने लेके आए थे यहाँ एक बेहतरीन प्रॉपर्टी में अपना घर लेने के लिए, और हमें पूरा कॉन्फिडेंस था कि यहाँ जो भी हो रहा है वो सबसे बेस्ट ही होगा. जब पोजीशन के बाद इस तरीके की कुछ क्वेरी आने लगी कि नहीं इस पे डिफेंस का ज़मीन है और अलग अलग तरीके से इसमें क्लेम आया, तो हमारे अंदर जो भी थोड़ी बहुत घबराहट महसूस हुई, हमने तुरंत संतोष दावकर सर को अप्रोच किया और उसी दिन उन्होंने पूरा आश्वस्त कर दिया था कि हमारे सारे डॉक्यूमेंट एकदम परफेक्ट हैं, किसी को कोई डरने वाली बात नहीं है. क्योंकि इन्होंने जो यहाँ का प्रोजेक्ट था वो पूरे कल्याण में एक नंबर बनाया है और हमारा विश्वास था कि यहाँ सिर्फ प्रोजेक्ट के बारे में नहीं, जो बाकी का काम है उसका जो डॉक्यूमेंटेशन है वो भी एक नंबर का. क्योंकि इनका जो कोर काम है दावकर साहब का, वो दूसरे का डॉक्यूमेंटेशन क्लियर करके वो होता है, बना के दूसरे लोगों को देना है. तो यहाँ तो सवाल ही नहीं उठता. तो हमें बहुत ज़्यादा ट्रस्ट था पूरा इनके दावकर साहब के ऊपर कि जो भी यहाँ पे काम होगा सब अच्छा होगा. और आज रिजल्ट आया, हालांकि ये सेकेंड टाइम है, बट जो सच्चाई है वो सामने आई और मुझे नहीं लगता कि किसी भी रेसिडेंट को कोई डरने की ज़रूरत है. जब इतना सारा एश्योरेंस मिला है और ये सेकेंड टाइम ऐसा हुआ है जब ये विन विन सिचुएशन आई है, जब कोर्ट ने ये बोला है कि नहीं ये जो एलिगेशन था वो गलत था. तो मुझे लग रहा है कि सभी हम निश्चिंत होके इसमें रह सकते हैं. 100% रिझल्ट तुम्हाला थोड्या दिवसातच मिळेल. इट मे बी 1 or 2 years इट विल टेक, पण ते आज झालेलं आहे. त्यामुळे मी एवढंच म्हणू शकतो की त्यांनी जे बोलले ते ॲक्च्युली करेक्ट वेने बोलले होते आणि त्याचा फायदा आज आम्ही निश्चिंत झालेलो आहे की आम्हालाही कुठेतरी जे बॅक ऑफ द माइंडमध्ये काही लोकांनी जे आम्हाला सांगितलं की असं आहे तसं आहे, तर आता ते तसं काही राहिलेलं नाही आहे. ज्याप्रमाणे आज जिल्हाधिकारी कार्यालयातून किंवा कोर्टाकडून जे जजमेंट आले त्याप्रमाणे वी आर सॅटिस्फाईड.